चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रथमतः सर्व विद्यार्थ्यांचं हृदयाच्या तळापासून सहर्ष स्वागत. आता पाय बाब्या, याच्या अगोदर आपण घड्याळ प्रकरण घेतलं, घड्याळ प्रकरणातले प्रत्येक व्हिडिओ घेतले आहे ना. त्याच्यानंतर आता पुढचा प्रकार आपल्याला क्लिअर करायचा आहे, त्यामुळे ॲपमधला सिलेबस होणार आहे. पण तू बिनाकामी मेसेज करून मला डिस्टर्ब करू नको. जसं मला घेता येईल, जसं मला वेळ भेटेल तसं मी सांगेल. आणि यूट्यूबला मी वारंवार बोललेलो आहे, काय सिलेबस पूर्ण नाही, फीस कमी मुद्दाम ठेवलेली आहे, पण सिलेबस पूर्ण करेल. परीक्षा झाल्यावर तो काम मी पूर्ण करेल. कोणती ॲड आलेली आहे, तो बिनाकामी ताण द्यायला मला, म्हणजे हे बी तुला समजणं गरजेचं आहे. चल पाय, आता पहा आपण प्रकरण काय पाहिलो, घड्याळ, आणि त्याच्यातला हा पहिला प्रश्न. चला पहिला प्रश्न पहा काय दिलाय, ताण घ्यायचा नाही. चल पहिला प्रश्न काय म्हणते, सीताची घड्याळ दर तासाला 5 सेकंद समोर जाते. जर सोमवारी सकाळी 8 वाजता घड्याळ बरोबर लावली तर बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत तिच्या घड्याळात किती वाजले असतील. ताण घेऊ नको, प्रत्येक गोष्ट मी क्लिअर करणार आहे ना. आता पाय लक्षात घे, कोण हे भाऊ इथं घड्याळ, सीता नावाची पोरगी आहे. हिनं काय केलं तर हिची घड्याळ मेन काय आहे, एका तासाला म्हणते. काय करती तर 5 सेकंद मागं पडती. आता घड्याळचा सेल खराब झाला असेल, तुला सवय आहे दातान घासायचा आणि चेक करायचा चालू आहे का नाही. तू काय कमी दलिंदर आहे का, है ना. मग आता काय आहे, एका तासाला 5 सेकंद मागं पडते. तिनं काय झालं तर तिनं सोमवारी घड्याळ लावली. कोणत्या वारी लावली, हां सोमवारी. सोमवारी सकाळी किती वाजता लावली तर सोमवारी सकाळी 8 वाजता घड्याळ लावली. आणि घड्याळ पाहिली कधी, डायरेक्ट बुधवारी. डायरेक्ट घड्याळ पाहिली कधी, बुधवारी. ताण घ्यायचा नाही. प्रश्न पाय किती सोपा आहे. मग बुधवारी किती वाजता पाहिली तर बुधवारी 8च वाजता पाहिली. तर आता काय म्हणतात, तिच्या घड्याळात किती वाजतील. दर तासाला घड्याळ काय होते तर 5 सेकंद समोर जाते म्हणते. काय होते, समोर जाते. ताण घेऊ नको, प्रश्न किती सोपा आहे, फक्त पाय. आता काय करणार आपण, सोमवारच्या नंतर येणारा वार मंगळवार, सोमवारच्या नंतर येणारा वार मंगळवार. मग सोमवारच्या मंगळवारपर्यंतचे 8, तर इथं तास किती झाले रे, 24. त्याच्यानंतर मंगळवारचे सकाळचे 8 ते बुधवारचे सकाळचे 8, तास किती झाले रे, 24. मग त्या सीतानं घड्याळ किती तासानं पाहिली, 48 तासानं. क्लिअर. तिची घड्याळ 5 सेकंद काय होते, पुढे जाते. मग दर तासाला 5 सेकंद पुढं, तर 48 तासात ती किती सेकंद पुढं. मग 48 गुणिले 5. मग पाय बरं, 5×8 40, हातचे आले 4, 5 20, 20 आणि 4 24. आता तुला कोणी उत्तर विचारल्यावर तू सेकंदात वेळ देतो का रे, मिनिटामध्ये देतो का नाही, का कोणाला म्हणतो 12:15:13 चालू झाले असं म्हणल्यावर पुढचं इट फेकून आणील का नाही. आता इथं पाय, मग 240 सेकंदाला आपण 60 सेकंदानं भागलं तर येणारी वेळ मिनिटात येणार. मग 0 कट झाला, 6 चौक 24. आपली घड्याळ दर तासाला 5 सेकंद पुढं जाते, म्हणून वरती मिनिट किती झाले, 4. वरती मिनिट किती झाले, 4. तिनं घड्याळ पाहिली किती वाजता, 8 वाजता. म्हणून त्या घड्याळात 8:04 एवढा वेळ झाला असेल. किती, 8:04 एवढा वेळ झाला असेल. चला पर्याय क्रमांक 2 हे तुमच्या प्रश्नाचं काय आहे बघूया, उत्तर आहे. समजलं की नाही काय आहे उत्तर, 8:04. पुढचा प्रश्न पाहू आपण. चला, सीताची घड्याळ दर तासाला 10 सेकंद समोर जाते. जर सोमवारी सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावली आणि शुक्रवारी सकाळी 10 वाजेपर्यंत तिच्या घड्याळात किती वाजले असतील. सेम तसाच प्रश्न. आता काय होतं माहिती आहे का, तिची घड्याळ दर एका तासाला 10 सेकंदानं पुढं जाते. 10 सेकंदानं काय होते, पुढे जाते. आता काय झालं माहिती आहे का, तिनं घड्याळ लावली कधी तर सोमवारी. सोमवारच्या नंतर वार कोणता आला, मंगळवार. मंगळवारच्या नंतर वार कोणता आला, बुधवार. बुधवारच्या नंतर वार कोणता आला, गुरुवार. आणि गुरुवारच्या नंतर वार कोणता आला, शुक्रवार. कोणता वार आला, शुक्रवार. आता पहा, तिनं काय केलं, सोमवारी घड्याळ लावली सकाळी 10 वाजता. किती वाजता लावली, सकाळी 10 वाजता. आणि ती घड्याळ तिनं कधी पाहिली, शुक्रवारी सकाळी 10 वाजता. मग आपलं काम काय आहे, सोमवारच्या सकाळचे 10 ते मंगळवारचे सकाळचे 10, वेळ झाली 24 तास. मंगळवारचे सकाळचे 10 ते बुधवारचे सकाळचे 10, वेळ झाली 24 तास. बुधवारचे सकाळचे 10 ते गुरुवारचे सकाळचे 10, वेळ झाली 24 तास. आणि गुरुवारचे सकाळचे 10 ते शुक्रवारचे सकाळचे 10, वेळ झाली 24 तास. मग 24 चौक 96 तासानं ती सीता जागी झाली आणि तिने घड्याळ पाहिली.
हे ना. मग 96 तासात तिची घड्याळ दर तासाला 10 सेकंद समोर धावते. याचा अर्थ तिची घड्याळ 960 सेकंदानं पुढे गेली. मग 960 सेकंदाला आपण मिनिटात करण्यासाठी 60 भागणार. 00 कट झाला, 9 1 9, 3 उरले 36 झाले. 6 1 6, 3 उरले 36 झाले. 6 6 36, म्हणजे तिची घड्याळ 16 मिनिटानं काय झाली, पुढं गेली. तिनं घड्याळ पाहिली किती वाजता, 10 वाजता. आणि मग वरती किती मिनिटं झाले, 16 मिनिट. मग तिच्या घड्याळात वाजतील किती, तर 10 वाजून 16 मिनिट. किती वाजतील रे, 10 वाजून 16 मिनिट. पर्याय क्रमांक 4 हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर. बाब्या, पर्याय क्रमांक 4 हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर. सोपे प्रश्न आहेत. नंतर आपल्याला अवघडही प्रश्न पाहायचे आहेत. कळलं का, प्रत्येक गोष्टी क्लिअर करायच्यात. त्याच्यानंतर तलाठी भरती असेल, पोलीस भरती असेल, सरळ सेवा असेल, वनरक्षक असेल, या प्रत्येक बॅचचे पेपर देखील आपल्याला सोडून द्यायचे. जरासं एप्रिल महिन्यामध्ये भीमजयंतीचे कार्यक्रम चालू होते. त्याच्यानंतर क्लासचं जरासं काम चालू आहे. लवकर करतो, ताण घेऊ नका. ॲड आल्यावर 8-8 घंटे लावूया. तू हा सिलेबस कंप्लीट करतो, ताण घेऊ नको. सिलेबस पाठ करून घेतो वर्गात. त्यामुळे फक्त विश्वास ठेव. बाकी तुझी इच्छा. नाही तर काही जणांना 821 भरलेत आणि डायलॉग मारले, सर माझी फीस परत करा. 821 फीस भरून जर तू 200 व्हिडिओ पाहिले तरी तू परत मागत असेल तर तू या तोंडावर झापडा मारील बाळा. 821 मध्ये काय घेतो, गणिताची एक बॅच ऑफलाईन घेण्याची आपली 5 महिन्याचे 10,000 रुपये घेत असतो गणिताची बॅच शिकवाय, है ना. तर तुला 20 प्रकरणाचे व्हिडिओ टाकून दिलेत. त्याच्यात 821 म्हणजे फीसच नाही काही. बाकी पाय त्या अनअकॅडमीवाले येईल त्याला, त्यांनी 20,000 फीस घेतल्यात, 10,000 फीस घेतल्यात, तर शिकवलंय काय पाय. आपण प्रत्येक गोष्ट 2-3 पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न केलोय. म्हणजे ही पण गोष्ट थोडी लक्षात घ्यायची. चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय म्हणता, एक घड्याळ दर तासाला 6 सेकंद पुढे जाते, तर दुसरे घड्याळ दर तासाला 6 सेकंद मागे पडते. तर सकाळी 8 वाजता दोन्ही घड्याळे बरोबर लावली तर दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता त्यांच्यात किती फरक पडेल. आता प्रश्न छान विचारला त्यांनी. काय म्हणते पहा बरं, लक्षात घ्या. इथं एक घड्याळ आहे. मग ही घड्याळ काय होती, तर दर तासाला 6 सेकंद काय होते, तर पुढे धावते. कळलं. आता पहा, ही दुसरी घड्याळ आहे. मग ही दुसरी घड्याळ काय होती, की दर तासाला काय म्हणते, की 6 सेकंद मागे पडते. 6 सेकंद काय होते, मागे पडते. ओके. मग आता कॉमन गोष्ट पहा, घड्याळ लावल्या किती वाजता. तुम्ही घड्याळ काय केलं माहिती आहे का, लावल्या किती वाजता, सकाळी 8 वाजता. किती वाजता लावल्या, सकाळी 8 वाजता. तुम्ही दोन्ही घड्याळी बरोबर लावल्या आणि पाहिल्या कुठं, दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता. काय म्हणते, दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता. हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. मग सकाळचे 8 ते सायंकाळचे 8 इथं वेळ झाला 12 तास. किती वेळ झाला, 12 तास. आणि मग रात्रीचे 12 पर्यंत इथं वेळ झाला 4 तास. आणि ते काय म्हणतंय, पुन्हा त्या दुसऱ्या दिवसाचे पहाटचे 4, मग हा 4 तास. म्हणजे 12 आणि 4 16, 16 आणि 4 किती, 20. म्हणजे तुम्ही दोन्ही घड्याळी पाहिल्या किती तासानं हे महत्त्वाचं आहे, तर 20 तासानं. कसे, सकाळच्या 8 पासून संध्याकाळच्या 8 पर्यंत 12 तास, त्या 8 पासून रात्रीचे 12 पर्यंतचे 4 तास, आणि त्या 12 पासून सकाळचे 4 पर्यंतचे 4 तास. मग किती तासानं घड्याळ पाहिली, 20 तासानं. मग मला सांगा, एक घड्याळ 6 तासानं काय होते, पुढे धावते. एक घड्याळ 6 तासानं काय होते, 6 सेकंदानं काय होते, पुढे धावते. मग ही जे पहिली घड्याळ आहे हिनं काय झालं, 20 तासात 6 सेकंदानं पुढं. 6 2 12, 120 सेकंद ती पुढं गेली. 120 सेकंद पुढे गेली. या 120 सेकंदाला आपण 60 सेकंदानं भागलं तर याचा अर्थ ती 2 मिनिटानं घड्याळ पुढे गेली. चला, एक उत्तर मिळालं आपल्याला. म्हणजे ती घड्याळ तुम्ही पाहिल्यात किती वाजता, 4 वाजता पाहिल्यात ना, दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता. मग त्या घड्याळात वेळ झाला 4 वाजून 2 मिनिटं. चला, हे उत्तर मिळालं आपल्याला. आता ही घड्याळ 6 सेकंदानं मागं पडते. मग 20 तासात ती किती सेकंद मागं पडली, तर 120 सेकंद. मग 120 सेकंदाला 60 सेकंदानं भागलं तर ती 2 मिनिटानं काय पडली, मागे पडली. तुम्ही घड्याळ पाहिली कधी, दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे 4 वाजता. मग त्या घड्याळात काय वाजले रे, 4 वाजायला 2 मिनिटं कमी, म्हणजे 3 वाजून 58 मिनिटं. तुम्हाला विचारलं या 2 घड्याळांच्या वेळेतील फरक किती. एकीत वाजले 4 वाजून 2 मिनिटं आणि एकीत वाजले 3 वाजून 58 मिनिटं. म्हणजे 4 पर्यंतचे 2 मिनिटं आणि वरचे 2 मिनिटं. त्या 2 घड्याळांच्या वेळेतला जर तुला विचारला फरक किती, तर तुझं उत्तर आहे 4 मिनिट.
काय आलं उत्तर? 4 मिनिट. किती सोपं आहे. प्रश्न समजला आहे का नाही? पुढचा प्रश्न चला काय म्हणते. एक घड्याळ दर तासाला 5 सेकंद पुढे जाते, दुसरे घड्याळ दर तासाला 10 सेकंद मागे पडते. तर सकाळी 8 वाजता दोन्ही घड्याळी बरोबर लावल्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता त्यांच्यात किती वेळेतला फरक पडेल. चला काही ताण घ्यायचं नाही. इथं पण काय होईल. पहिली घड्याळ काय होती? 5 सेकंदानं पुढे धावते. पहिली घड्याळ काय होते? 5 सेकंदानं पुढे धावते. आता काय म्हणते पहा बरं. हा सेकंड घड्याळ काय व्हायली तर 10 सेकंदानं प्रति तासाला ती मागे पडते. काय पडते? मागे पडते. ओके. मग काय होईल या ठिकाणी? पहिलं तुमचं काम आहे की तुम्ही दोन्ही घड्याळी किती तासांत पाहिल्यात. आता ही घड्याळ लावली किती वाजता पहा बरं. तर तुम्ही सकाळी लावली 8 वाजता. दोन्ही घड्याळी दुसऱ्या दिवशी पाहिल्या कधी? 8 वाजता. म्हणजे सकाळच्या 8 पासून दुसऱ्या दिवशीचे सकाळचे 8 म्हणलं तर वेळ होत असतो 24 तास. वेळ काय होतो? 24 तास. क्लिअर. मग आता वेळ 24 तास होतो ना. मग आता काम काय आपलं? 24 तासात ही घड्याळ किती सेकंद पुढे गेली तर 24 पंचे 120. 120 सेकंद पुढे गेली. 120 सेकंद म्हणजे ही घड्याळ 2 मिनिटानं पुढे गेली. तुम्ही घड्याळ पाहिली होती 8 वाजता म्हणजे घड्याळीत 2 मिनिटं एक्स्ट्रा म्हणजे 8 वाजून 2 मिनिटं वाजतील. ओके. आता दुसरी घड्याळ 10 सेकंदानं मागं पडते. घड्याळ तुम्ही पाहिले 24 सेकंदानं, ती 10 सेकंदानं मागं म्हणजे 240 सेकंद मागे पडणार. 240 सेकंद म्हणजे भागिले 60 सेकंद, ती 4 मिनिटानं मागं पडणार. मग तुम्ही घड्याळ पाहिली होती किती वाजता? 8 वाजता. म्हणजे घड्याळात 4 मिनिटं कमी म्हणजे 7 वाजून 56 मिनिटं जी घड्याळ मागं पडते तिच्यात वेळ झाला असेल. तुम्हाला काय विचारलंय? या 2 घड्याळांच्या वेळेतला फरक किती? काय विचारलंय? या 2 घड्याळांच्या वेळेतला फरक किती? मग इथं 8 वाजून 2 मिनिटं आहेत आणि इथं 8 वाजायला 4 मिनिटं कमी आहेत. मग हे 4 मिनिटं आणि हे 2 मिनिटं या दोघातला तुला विचारलं फरक तर तो फरक असेल 6 मिनिटाचा. फरक काय असेल बाब्या? 6 मिनिटाचा. काय अवघड आहे याच्यामध्ये? प्रत्येक गोष्टी क्लिअर केल्या का नाही आपण? चला किती मिनिटाचा फरक आहे? 6 मिनिटाचा. पुढचा एक प्रश्न पाहू असा सेम. हा आता मात्र काय म्हणता येईल. एका घड्याळात प्रत्येक अर्ध्या तासाला 1 वेळा आणि जितके वाजले असतील त्यावेळी तितक्या वेळा टोल पडतात. त्या घड्याळात टोल पडण्यास सकाळी 10 वाजता सुरुवात झाल्यास दुपारी 4:30 वाजेपर्यंत किती टोल पडतील? काय म्हणते? किती टोल पडतील? जितके वाजले तितके आणि अर्ध्या तासाली 1 टोल. किती सोपं आहे पहा. तो पहिलं काम काय आहे की घड्याळ किती वाजता लावली म्हणता येईल. एका घड्याळात प्रत्येक अर्ध्या तासाला आणि जितके वाजतील तितक्या वेळ टोल पडतात. घड्याळात टोल पडण्यास सकाळी 10 वाजता सुरुवात झाली. चला हे वाजले 10, हे वाजले 11, हे वाजले 12, हे वाजला 1, हा वाजला 2, हा वाजला 3, हा वाजला 4 आणि हे वाजले 4:30. त्यानं काय म्हणतंय? जेवढे वाजले तेवढे. चला इथं टोल वाजले 10 वाजले म्हणून 10 टोल. इथं 10 ते 11 मध्ये काय असेल? 10:30. त्याच्यासाठी 1 टोल. कळलं? 11 वाजले म्हणून 11 टोल आणि 11 ते 12 मध्ये 11:30 म्हणून 1 टोल. समजलंय? आता पाय बरं 12 वाजले म्हणून 12 टोल. 12 आणि 1च्या मधात काय वाजले? 12:30 म्हणून 1 टोल. 1 वाजला म्हणून 1 टोल. 1 आणि 2च्या दरम्यान 1:30 वाजले म्हणून 1 टोल. 2 वाजले म्हणून 2 टोल. 2 आणि 3च्या दरम्यान 2 आणि 3च्या दरम्यान किती? लक्षात घे. 2:30 वाजले म्हणून 1 टोल. आता 3 वाजले म्हणून 3 टोल. कळलं? 3 आणि 4च्या दरम्यान 3:30 वाजले म्हणून 1 टोल. 4 वाजले म्हणून 4 टोल आणि 4:30 वाजले म्हणून ते अर्ध्या तासाचा 1 टोल. मग 1 2 3 4 5 6 7 हे काय झाले तर हे झाले अर्ध्या तासाचे टोल. हे काय झाले बाब्या? अर्ध्या तासाचे टोल. आता पूर्ण तासाचे टोल मोजबर किती आहेत तर 10, त्याच्यानंतर 11, त्याच्यानंतर 12, 1 2 3 4. मग 4 आणि 3 7, 7 आणि 2 9. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10. पहा 10 आणि 2 12, 12 आणि 1 13. 13ला किती? 3. हातचे आले
1, मग 1 आणि 1 2, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4. मग हे 43 कसे टोल आहेत, तर जेवढे तास पडले त्या तासासाठीचे टोल आणि अर्ध्या तासाचे 7 टोल. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर इथं किती टोल पडतील, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर 50 टोल पडतील. किती टोल पडतील? 50 टोल पडतील. चला पोरं, पुढचा प्रश्न. चला, हा प्रश्न समजला असेल, घ्या पुढचा प्रश्न पाहू आपण. ओके, द्या लक्ष इकडे. आता हाही प्रश्न सेम तसाच म्हणते. एक घड्याळात प्रत्येक अर्ध्या तासाला 1 वेळा आणि जितके वाजले असतील त्यावेळी तितक्या वेळा टोल पडतात. त्या घड्याळात टोल पडण्यास सकाळी 9 वाजता सुरुवात झाल्यास दुपारी 2:30 वाजेपर्यंत किती टोल पडतील? मी काय म्हणलं, टायमिंग लिहा पहिल्यांदा. किती वाजलेत? हे पहा, 9 वाजले. त्याच्यानंतर किती वाजले? 10 वाजले. त्याच्यानंतर काय वाजले? 11. त्याच्यानंतर काय वाजले? 12. नंतर काय वाजला? 1. नंतर काय वाजला? 2. आणि सर्वात शेवटची वेळ काय रे बाब्या? 2:30. मग आता कॉमन गोष्ट पाय, पहिलं काम काय आहे? 9 वाजले म्हणून 9 टोल, 10 वाजले म्हणून 10 टोल, 11 वाजले म्हणून 11 टोल, 12 वाजले म्हणून 12 टोल, 1 वाजला म्हणून 1, 2 वाजले म्हणून 2. आणि लक्षात घ्या आता, मग या ठिकाणी 9 ते 10च्या दरम्यान 9:30 वाजले ना, मग त्याच्यासाठीचा 1 टोल. 10 ते 11 मध्ये 10:30 वाजले ना, त्याच्यासाठीचा 1 टोल. 11 ते 12 मध्ये 11:30 वाजले ना, त्याच्यासाठीचा 1 टोल. 12 ते 1च्या दरम्यान 12:30 वाजले ना, त्याच्यासाठीचा 1 टोल. 1 ते 2च्या दरम्यान 1:30 वाजले ना, त्याच्यासाठीचा 1 टोल. 2 ते 2:30 म्हणजे 2:30चा शेवटचा टोल 1. मग आता आपल्या प्रश्नाचं उत्तर पहा. पहिल्यांदा काम काय आहे? अर्ध्या तासाचे वाजलेले टोल किती? चला, काय आहे मग? हे झालं 1 2 3 4 5 6. मग आपलं काम काय आहे? अर्ध्या तासाचे टोल. मग अर्ध्या तासाचे टोल किती? तर उत्तर 6. 1 2 3 4 5 6. किती आहे? 6. आता तासाचे टोल पहा. आता काय करणार आपण? तासाचे टोल. काहीच ताण घेऊ नका मी असल्यावर. तासाचे टोल. मग पाय आता किती? 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, 9 आणि 6. 9 आणि 6 15, 15ला 5, हातचाला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4. हे किती रे? 45. आणि तासासाठी किती? अर्ध्या तासासाठी किती आहेत? 6. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर किती टोल? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर एकूण टोल किती? 51 टोल पडतील. बब्या, एकूण टोल किती पडतील? 51 टोल पडतील. पाय, तुला पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर दिले. पर्याय क्रमांक 2 काय दिले? आपल्या प्रश्नाचं उत्तर दिले. सर्व समजायलंय का? म्हणजे आपण अतिशय सोप्या पद्धतीने घ्यायलो. हा, ज्या गोष्टी समजत नसतील बिनधास्त विचारा. ओके, चला पुढचा प्रश्न पहा. आता काय म्हणताय? घड्याळात 10 वाजून 10 वाजल्यास आरशातील प्रतिमेत किती वाजले असतील? ताण घ्यायचा नाही. म्हणजे इथं प्रश्न कसा असतो माहिती आहे का? एक घड्याळ आहे, त्या घड्याळात आपल्या भाषेत काय समजायचं की त्या घड्याळामध्ये ठिपके आहेत. काय आहेत? ठिपके आहेत. आणि ती घड्याळ तुम्ही कुठं पाहिली? आरशात पाहिली. कळलं? तर आरशात किती वाजतील? सिंपल आयडिया. 10 वाजून 10 म्हणताय ना, मग तुम्हाला दिलेली वेळ 12 वाजण्यापेक्षा कमी असेल तर अशा प्रश्नाचं उत्तर 11.60 मधून वजा करावं. दिलेली वेळ 11.60 मधून वजा करावी. मग आता 11.60 मधून तुम्हाला दिलेली वेळ आहे 10 वाजून 10 मिनिट. मग वजा केल्यावर 60 मधून 10 गेले 50, पॉईंटला पॉईंट. 11 मधून 10 गेले 1. आणि म्हणून तुमच्या प्रश्नाचं उत्तर येईल 1:30 वाजले असतील. काय प्रश्नाचं उत्तर येईल? 1:30 वाजले असतील. 10 वाजून 10 मिनिटं. काय म्हणतंय? 10 वाजून 10 मिनिटं. म्हणजे ही तुमची अशी वेळ आहे. ही तुमची काय आहे? अशी वेळ आहे. ताण घेऊ नका, प्रत्येक गोष्टी क्लिअर करतो. ही तुमची ही वेळ आहे. चला, 10 वाजून 10 मिनिटं ही तुमची वेळ आहे. 10 वाजून 10 मिनिटं. ही कुठं पाहिली म्हणतंय? इकडं पाहिली. तर काय करायचं? सिंपल, अशा प्रश्नाचं उत्तर काढताना याला असा ब्लॉक करायचा. हे असा, हे पासा केला. आता काय करायचं? 10च्या विरोधात कोण आहे पाहायचं. 2 आहेत का नाही? मग 10पेक्षा अधिक जी वेळ दिली का? 10पेक्षा जी अधिक वेळ दिली म्हणजे 10च्या विरोधात कोण आहे? 2. मग याच्यावरती जी वेळ दिली, एक्स्ट्रा वेळ किती दिली पहा बरं. हे 10 मिनिटं दिलेत ना, ते त्या 2 वाजल्यातून वजा करायचे. मग 2 वाजल्यातून 10 मिनिटं गेले तर आपल्या प्रश्नाचं उत्तर किती मिनिटं आलं? 1 वाजून 50 मिनिटं. हे झालं डायरेक्ट पद्धत. ही झाली प्रत्यक्ष पद्धत. काय म्हणलो मी? ह्या इकडे जे वाजलेत का याच्या विरोधात अंक पाहिजे. जसं 10च्या विरोधात 2, 9च्या विरोधात 3, 8च्या अपोजिटला 4, 7च्या अपोजिटला 5.
मग काय म्हणलो मी, 10च्या अपोजिटला कोण आहे, 2. काय करायचं, 2 लिहायचे. आणि इथं ते वाजून जे काही एक्स्ट्रा मिनटं दिलेत का, ते एक्स्ट्रा मिनटं त्या वेळेतून वजा करायचे. 10च्या अपोजिटला 2, 2 मधून एक्स्ट्रा 10 मिनटं दिलेत ना, ते वजा करायचे. उत्तर 1.50. कळलं. चल पुढचा प्रश्न दाखवतो सेम. चल डायरेक्ट पद्धतीनंच. काय म्हणतंय, 12 वाजून 15 मिनटं. काय म्हणतंय, 12 वाजून 15 मिनटं वाजल्यास आरशातील प्रतिमेत किती वाजले. मी काय म्हणलं, तुमची वेळ 12 वाजण्यापेक्षा जास्त दिली असेल तर अशा प्रश्नाचं उत्तर काढताना काय करायचं, ती वेळ 23.60 मधून वजा करायची. कशामधून, 23.60 मधून वजा करायची. मग 23.60 मधून 12.15 गेले तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर, 10तून 5 गेला 5, 5तून 1 गेला 4, पॉईंटला पॉईंट. लक्षात घ्या, 3मधून 2 गेला 1, 2मधून 1 गेला 1, आणि म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय, तर प्रश्नाचं उत्तर 11.45 म्हणजे 11 वाजून 45 मिनटं होतील. पहा काय म्हणते, 12 वाजून 15 मिनटं. 12 वाजून काय आहे, 15 मिनटं. हे 12 वाजून 15 मिनटं म्हणल्यावर हा तुमचा मिनिट काटा आहे आणि हा तुमचा तास काटा आहे. ही वेळ तुम्ही इकडं पाहिली, वेळ तुम्ही कुठं पाहिली, इकडं पाहिली. म्हणजे हे कळावं तुम्हाला की तुमचा तास काटा इथं होता बाबा, कुठं, 12च्या थोडा पुढं, आणि तुमचा हा काटा इकडं होता का नाही, होता का नाही. मग पाय बरं प्रश्नाचं उत्तर. आता इकडं आले, हे 9 झाले ना, म्हणजे पावणे. हे पाय इकडं, 11:15. हे पाय ना, 12 वाजायला 15 मिनटं कमी. इकडं पाहिल्यावर हे इकडून इकडं होणार आहे, दिशा बदल होणार ना. मग पाय बरं 11:15 वाजले की नाही, ते घड्याळात किती दिलेत ते जाऊ दे चुलीत. हे 12 आहेत, हे 6 आहेत, हे 9 आहेत, हे 3 आहेत. वाजले की नाही 11:15. म्हणजे डायरेक्ट पद्धतीने ही कन्सेप्ट समजून घेतात, ताण घ्यायचा नाही. नसेल तर आपल्याकडे पद्धत काय, जर वेळ 12 वाजण्यापेक्षा कमी दिली तर 11:60 मधून वजा करावी. जर वेळ 12 वाजून काही दिली तर विचारलेली वेळ 23:60 मधून वजा करावी. अवघड काय याच्यामध्ये, प्रत्येक गोष्टी क्लिअर व्हायलात का नाही. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. 1 वाजून 25 वाजता आरशातील प्रतिमेत किती वाजले असतील. 1 वाजून 25 वाजले असता आरशातील प्रतिमेत किती वाजले असतील. थांबू आपण या ठिकाणी, लाईट गेलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये बाकीचा प्रकार कव्हर करूया. धन्यवाद.